नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर योगेश पाटील सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याची अर्थातच 2-3 फार महत्वाची कारण आहेत. एक तर त्यांनी मास्टर्स केलेलं आहे, हे त्याचं अगदी फार बेसिक कारण आहे, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. दुसरं त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे 30 वर्षाहून अधिक काळ त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. आणि आपण काय म्हणतो की आपल्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं वैभव हे आपल्या इथल्या पुरातन वास्तू असतील किंवा तिथले काही संदर्भ असतील तर ते आहेत, पण त्याचं जतन संवर्धन करण्याचं फार महत्वाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ते करतात. त्यामुळे त्या अनुषंगानं हा इतिहासाची सोनेरी पानं पुन्हा एकदा उलगडायची आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा इंजिनियरचा वाटा त्यात फार मोठा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इंजिनियर हा देश उभारणीसाठी काम करत असतो आणि तो किती वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतो याचं आणखीन एक हे उदाहरण आहे. कारण देशातला जेवढा महत्वाचा एखादा ब्रिज आहे उभारणं, एखादा टनेल आहे, तेवढंच ह्या आपल्या सगळा हा जो ठेवा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या अनुषंगाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना आधी सुरुवात करूया. एक म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास इतका फार सुंदर आहे, तर त्यामुळे त्या अनुषंगाने आधी मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे अगदी शाळेपासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं हे एक, आणि त्याच्यानंतर जे तुम्ही इतकं शिकलात किंवा ह्यातली आवड कशी निर्माण झाली आणि मग तो कसा प्रवास शैक्षणिक होत गेला तर तेही तुम्ही सांगाल. माझं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल नाशिक रोडला झालं. त्यानंतर 11वी 12वी के सायन्स कॉलेज आणि 12वी KTHM असा माझा 11वी-12वीचा प्रवास होता. बरोबर. मी अभियांत्रिकी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे 90 ते 94 त्याच्या दरम्यान पूर्ण केलं. त्यानंतर मी मास्टर्स हिस्ट्री आणि आर्किओलॉजी ह्या विषयात केलं. त्यानंतर एमटेक एन्व्हायरमेंट अँड वॉटर सोर्स मध्ये केलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधून. त्याच्यानंतर डेक्कन कॉलेज पुण्यामधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला हेरिटेज मॅनेजमेंट आणि सायंटिफिक कन्झर्वेशन मध्ये, आणि एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला मी म्युझिओलॉजी मध्ये सोलापूर विद्यापीठातून. बरोबर. पण हा जेव्हा सगळा प्रवास चालू होता तर त्यातली ही आवड कशी लागली किंवा या क्षेत्राकडे कसं वळला त्यासाठीच काय सांगाल, प्रेरणास्थान किंवा कोणाला? माझे आई वडील रिअल इस्टेट मध्ये होते. बरं. वयाच्या 10व्या वर्षी प्लॅन बरोबर खेळत होतो. अच्छा. त्याच्यामुळे क्लायंट्स आले की त्यांना प्लॅन समजावून सांगणं, अनेक त्यांच्यावर निगोशिएशन करणं, या गोष्टी लहानपणापासूनच अंगवळणी पडल्या होत्या. त्यानंतर आईवडिलांचं एक तत्व होतं की त्यांच्या जवळ परिचित जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्यांचं स्वतःच एखादी वास्तू व्हायला पाहिजे हे नेहमी ते बघत असत. त्यामुळे प्लॉट विकल्यानंतर घराच्या बांधकामाला अनेक वेळा आईवडील मदत करत, आणि त्या कामांमध्ये ते प्लॉटच्या मालकापेक्षा आमच्या जास्ती तिथे त्याच्यावरच सुपरविजन असे. त्या वयामध्ये मी अनेक वास्तू याचं सुपरविजन मी केलं. मला आठवतं की 7वीत असताना इव्हन सागाच्या लाकडाचा लिलाव घेऊन फॉरेस्टमधून त्याची सॉमिलमध्ये जी कापणी होते तिथे मी पूर्ण वेळ उभं राहून मी ते काम बघितलं. अशामुळे तिथली आवड होती. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा लोकांचा लास्ट चॉईस हा सिव्हिल इंजिनिअरिंग होता, स्थापत्य अभियांत्रिकी होता, तेव्हा माझा पहिला चॉईस होता. कारण तेव्हा मला मेडिकल MBBS ला सुद्धा मला ऍडमिशन मिळाली होती. घरच्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगला थोडा विरोध होता. त्यांची इच्छा होती का मेडिकलला ऍडमिशन नसेल घ्यायची तर कमीत कमी कम्प्युटर घे, मेकॅनिकल घे, पण माझा तो एकमेव माझा तो चॉईस होता सिव्हिल इंजिनिअरिंग. दुसरं, हे सगळं काम करताना महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे पण तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात आणि इंजिनिअरिंग असोसिएशनचे पण तुम्ही पूर्वी राहिलेलात, तर हे संघटनात्मक कामात कसे मग गुंतला गेलात किंवा त्याच्याकडे कसं काय वळलात? सामाजिक बांधिलकी ही माझ्या घरच्यांकडनंच मला त्यांचा वारसा मिळालेला आहे. बरोबर. त्यामुळे नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं हे लहानपणापासून आईवडिलांनी शिकवल्यामुळे अडीअडचणीत आलेल्या लोकांना मदत करणं या स्वभावामुळे त्या काळामध्ये जेव्हा सिव्हिल इंजिनियर बाहेर पडायचा तर मला आठवतं की त्याला महिना 800-1200 रुपये पगार होता, आणि त्याच साईटवरचा बिगारी हा आठवड्याला 800 रुपये कमवायचा. आणि सिव्हिल इंजिनियर झाल्यावर एक लोकांचं, कारण तेव्हा 0 बजेट होतं, नोकऱ्या कमी होत्या, त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम तुच्छतेचा होता. बरोबर. मी स्वतः कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस UPSC परीक्षा उत्तीर्ण झालो होतो.
नेव्हीसाठी मी फायनल इंटरव्ह्यू पर्यंत मी गेलो होतो, पण मेडिकल मी दिली नाही, कारण नोकरी करायची नव्हती म्हणून मग ते पुढे काही मी गेलो नाही. ओके. दुसरं, आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं त्याप्रमाणे जो पहिला प्रोजेक्ट तुम्ही केला, एक थोडासा प्रॅक्टिकल अनुभव घेतल्यानंतर किंवा तो कुठे घेतला तोही सांगाल, आणि जो पहिला प्रोजेक्ट जर आठवत असेल तर तो कुठला होता, कशा स्वरूपाचा होता, कोणाच्या रेफरन्सनं मिळाला, जो पहिला वैयक्तिक प्रोजेक्ट केला, तर त्याची काही आठवण सांगता येईल का? तसं माझं या क्षेत्रामध्ये जे फील्ड वर्कवर जे पदार्पण होतं ते एक अचानक झालं, कारण मला इंजिनिअरिंग केल्यानंतर मला MBA करायचं होतं IIM मधून, आणि त्या पद्धतीने मी तयारी करत होतो. पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू इंजिनिअरिंग केल्यानंतर तू MTech करावंस, आणि मग त्याच्यानंतर मी आमचं गाव इथून अर्धा किलोमीटरवरच आहे, मग ते शेवटी मी गावी गेलो आणि तिथेच एक DD हजारे म्हणून एक रस्ते कामाची कंपनी होती, तिथे मी जॉईन झालो. माझा पहिलं जे काम आहे मी ते 6-7 महिनेच केलं असेल, पण ह्या आपल्या चिंचोली ते सिन्नर आणि सिन्नर ते नाशिक शिर्डी रोडची नाशिकची सीमा, असे हे 20 किलोमीटरचं काम मी पहिल्यांदा केलं, आणि ते उच्च प्रतीचं काम केलं, कारण त्या काळामध्ये सर्व PWD इंजिनियर ते काम दुसऱ्या मक्तेदारांना ठेकेदारांना दाखवायला आणायचे. त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये शिवाजी पुतळा ते दत्त मंदिर हे काम केलं, आणि हे कामाचं वैशिष्ट्य असं की तिथे अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांना आपले महापालिकेचे अभियंते काम दाखवायला पण तिथे पण घेऊन यायचे. बरोबर. त्याच्यानंतर जे पहिलं काम मी इंडिव्हिज्युअली केलं, 6-7 महिन्यानंतरच मी नोकरी सोडली, कारण नोकरी करायची नव्हती. थोडा माझ्या करायचं होतं खरं मला MBA, आणि ते करताना आल्यामुळे मग मी म्हटलं तर सर्व्हिस, घरच्यांचा विरोध असल्यामुळे मी सर्व्हिस करू असं म्हटलं, आणि 6-7 महिनेच तिथे काम केलं, आणि मग नंतर मी माझी गव्हर्नमेंटमध्ये रजिस्ट्रेशन PWD मध्ये केलं, आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा पहिला KT बंधारा घेतला, जो कोणी करायला तयार नव्हता त्यावेळेस, आणि योगायोगाने जे होते तिथे ते ओळखीचेच होते, आणि त्याच्यामुळे त्यांनी परत माझ्यावर काय येईल म्हणून त्यांनी त्यांचं ते काम सोडून दुसऱ्या अभियंत्याला दिलं, कारण तो रिमोल्डिंगचा काय बंधारा होता. अजूनही गेलात तो अण्णा गणपती नाशिक ईदगावच्या इथे आहे, त्याच्या शेजारी जो बंधारा आहे तो मी 1995 साली केलाय, अजूनही तो आज 2025लाही तिथे व्यवस्थित तो बंधारा आहे तिथे. बरोबर आहे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही आता काम करताय, कन्झर्वेशन अँड रिस्टोरेशनच्या, त्या अनुषंगाने आपण कायम नाही म्हणतो की पूर्वीची स्ट्रक्चर्स इतकी भक्कम होती, जेव्हा की टेक्नॉलॉजी सगळ्यात कमी होती मात्र स्ट्रक्चर भक्कम होती, आणि आताच्या कदाचित उलटी परिस्थिती आहे. तर हे रिस्टोरेशन करताना काय वेगळी काळजी घ्यावी लागते का, कसं काम करावं लागतं, त्याच्या काय स्टेप्स सांगू शकाल का? तुम्हाला फक्त दुरुस्त करतो, तेव्हाचं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं अशातला विषय नाही आहे, तंत्रज्ञान प्रगत होतं तेव्हा. बरं. तेव्हाची जी कारागिरी होती ती उत्तम होती, आपण जी वर्कमनशिप म्हणतो ते उत्तम होतं. बरोबर. आता जे आपल्या टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाल्यानंतर आपल्याकडे आज वर्कमनशिप नाही आहे, आपल्याला मेथोडॉलॉजी त्या कामाची नाही आहे, आणि मधल्या 11 त्यांच्या काळामध्ये आपलं जे वैदिक काळामध्ये असेल किंवा एशियन पिरियड मधलं जे ज्ञान असेल ते कुठेतरी लुप्त झालं, ते आपणच विसरलो, कारण आपल्यामध्येच एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स झाला की आपण युरोपियन लोकांचं अनुकरण केलं पाहिजे. मग ते स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये असो, वास्तुविशारदीय कामांमध्ये असो, आर्किटेक्चरल मध्ये असो, तर आपण आपला इंडियन आर्किटेक्चर, इंडियन टेक्नॉलॉजी हे आपण शिकवलंच नाहीये. बरोबर. मग आणखीन एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर खरं तर काम करण्याची गरज आहे येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांमध्ये, जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? नाशिकचा विकास करायचा असेल तर आता नाशिक शहर म्हणजे नाशिक सेंट्रिक न करता, नाशिक शहराला मध्यवर्ती न ठेवता हे बाकीचे सॅटेलाइट टाउन्स डेव्हलप केले पाहिजे. जसं सिन्नर झालं आहे तसं दिंडोरीमध्ये पण आता चांगल्यापैकी काम उभं राहत आहे इंडस्ट्रीयल. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी आहे की अनेक वर्ष नाशिक पुन्हा आपल्याला 8-8, 12-12 तास लागायचे, नाशिक मुंबई पण तीच परिस्थिती होती. आणि याला पॉलिटिकल विल जे आपल्याकडे म्हणतो
ते नव्हतं. मला आठवतं की मी शाळेत असताना सिन्नर MIDC सिटी पाईपलाईन आले होते, कारण त्याची जी लिफ्ट आहे ती माझ्या शेताजवळ आहे आणि तिथले पाईप 1-2 महिने आहेत तिथे पडून राहिले आणि नंतर अचानक गेलेत. आता ते इथे भाष्य कोणी गेले ते राजकीय भाष्य इथे या मुलाखतीत करणं योग्य नाहीये. बरोबर. पण इथे जे पॉलिटिकल विल पाहिजे किंवा तो रेटा पाहिजे तो नव्हता. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पण तुम्ही बघितली तर नाशिकच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये बाबूराव घाटे आणि त्यांचे सहकारी, सिन्नरमध्ये सुलभानाना गडाख यांच्यासारखे आणि त्यांचे सहकारी यांचं योगदान मोठं आहे. म्हणजे पॉलिटिकल पेक्षाही लोकांनी स्वतःच नाशिकचा विकास केलाय असं मला म्हणावं लागेल. त्याच्या व्हिजनचं म्हणाल तर आता नाशिकमध्ये प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. आजही मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणता येईल अशी नाशिक आहे. पण आता नाशिकमध्ये बाकी महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये प्रत्येक शहरामध्ये इरेग्युलरिटी किंवा इलिगल कन्स्ट्रक्शन आहे त्या मानाने मोजक्याच प्रमाणात नाशिकमध्ये आहे. पण इथून पुढील काळामध्ये नियमात बसून सुद्धा जर आपण UDCPR मध्ये FSI जेवढा आलेला आहे तर त्या प्रमाणामध्ये आपला नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर ते पेलू शकेल का पुन्हा मुंबई सारखी आपली परिस्थिती होईल का? एका 5 किलोमीटरमध्ये प्रवास करायला आपल्याला अर्धा 1-1 तास लागेल. याचाही विचार आपण केला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर त्याप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे. पाणी आपण धरणं बांधतोय पण त्या प्रमाणामध्ये पाणी शहरामध्ये उपलब्ध होत असताना बाकीच्या पण आपण पूर्तता करू का? आपला सिव्हर लाईन व्यवस्थित आहे का? ड्रेनेज व्यवस्थित आहे का? स्ट्रॉंग वॉटर व्यवस्थित आहेत का? रोड्स व्यवस्थित आहेत का? याचा आपण विचार केला पाहिजे. आणि 15-20 वर्षांनी काय लागणार आहे ते आताच आपण चालू केलं पाहिजे. सिंहस्थ 2 वर्षावर येत आहेत आणि अजून आपण सिंहस्थाच्या प्लॅनिंगच आपण करत आहोत. हे सिंहस्थ संपल्यानंतर पुढच्या सिंहस्थाचं प्लॅनिंग लगेच चालू झालं पाहिजे. कारण सिंहस्थ ही एक नाशिक शहरासाठी ऑपॉर्च्युनिटी असते प्रगतीसाठी. पण त्या ऑपॉर्च्युनिटीपेक्षा ते आपल्याला ती मला वाटतं की तो शाप ठरतो. अनेक वेळा नुसतं कॉन्क्रिटीकरण होतं. गंगेचं पूर्ण गोदावरीचं कॉन्क्रिटीकरण झालंय. तर इतकं अशास्त्रीय सुद्धा जर प्रगती आपल्याकडे होत असेल तर ती प्रगती नाही झालेली बरी असं मला व्यक्तिगत वाटतं. त्याच्यामुळे आता नाशिकचा प्रगती जर व्हायची असेल तर तिथे सॅनिटेशन, रोड्स आणि वेल प्लॅनिंग ह्या सर्व संदर्भ करून आणि जिल्ह्यामध्ये सॅटेलाइट विलेजचं डेव्हलपमेंट हे जर केलं तर नाशिकचं ही प्रगती ही खूप छान रित्या होईल. आणि आज जे लोक रिटायरमेंट नंतर नाशिकला येण्याचा प्रयत्न करतात किंवा येतात तर इथून पुढील काळामध्ये ते येईल. कारण आता पूर्वी आपल्याला फॅन सुद्धा लागत नव्हते, आज AC कंपल्सरी झालेला आहे. तर आपल्याला हा वातावरणात बदल जर रिव्हर्स करायचा असेल तर आपण स्वतःहूनच आपल्यावर रिस्ट्रिक्शन टाकले पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर स्टील निवडताना काय पॅरामीटर जनरली बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? स्टील बघताना त्याची स्ट्रेंथ, त्याची रिबेंडिंग कॅपॅसिटी हे जर तुम्ही बघितले तर ते मला वाटतं की रिबेंडिंग स्ट्रेंथ जर बघितली तर त्याच्यात सर्व आलं. बरोबर. आणि दुसरं हे काम करतात ना प्रॉपर वर्कमनशिप. कारण अनेक कंपन्या ट्रेनिंग देतात पण ते ट्रेनिंग घ्यायला लोक उत्सुक नसतात, हे दुर्दैव आहे. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरलं यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? आयकॉन स्टील मी प्रत्यक्ष माझ्या स्टीलमध्ये वापर नाही, कारण तुमचा प्रोजेक्ट आल्यानंतर मी हेरिटेजमध्ये जास्त काम केलंय. बरोबर. आणि त्याच्यामुळे स्टील वापरत नाही. पण मी स्वतः आर्किटेक्चर इंजिनियर्स असोसिएशनचा अध्यक्ष होतो. बरोबर. महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन जी अनएम्प्लॉईड इंजिनियर्सची संघटना आहे त्या माध्यमातून अनेक सभासद जे भेटतात त्याच्यामुळे सर्वच मार्केटमधल्या सर्वच जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल टचअप मध्ये असतो. काही नवीन जे आहेत त्याच्यातले बेनिफिट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, अशी सर्वांवर चर्चा होते. त्याच्यामुळे आयकॉन स्टील संदर्भात सुद्धा ही चर्चा होते आणि त्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक अनेक माझ्या सहकार्याने दिलेला आहे. बरं. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का जो कायम तुमच्या लक्षात राहील आणि कायम एकदम हृदयाच्या जवळ आहे असा? तसं माझा प्रत्येक प्रोजेक्टच आयकॉनिक आहे. मग ते मी आदिवासी पट्ट्यात केलेल्या पाणी पुरवठा योजना असेल ज्यात लोकांचा सहभाग होता आणि एकदम जीवाच्या मुलाप्रमाणे ते प्रोजेक्ट त्या लोकांनी केला. कारण अधिकार
एक्झिक्यूट करायचाही त्या लोकांनाच होता. त्याचप्रमाणे शिर्डीची ड्रेनेज स्कीम आहे काय, जी सेंट्रल कॅगनी ज्याचं अप्रिशिएशन केलं. या जलस्वराज्य ज्या योजना आम्ही केल्या ग्रामीण भागामध्ये, त्याला वर्ल्ड बँकने अप्रिशिएट केलं. त्याच्यामुळे ते पूर्वीच्या काळामध्ये ते प्रोजेक्ट्स जे आहेत ते आम्ही आमचे 200% करून आम्ही देतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टच हा जवळचा आहे. हेरिटेज मध्ये बघाल तर सुंदर नारायणचा जो आता प्रकल्प चालू आहे त्याच्यातला पहिला फेज आम्ही पूर्ण केलेला आहे. तो नेहमी माझ्या हृदयाशी असेल, कारण त्या काळामध्ये मंदिराचं काम करायला कोणी धजत नव्हतं आणि त्या काळामध्ये आम्ही तो प्रोजेक्ट ला सुरुवात केली आणि परिपूर्ण केला. आणि आता तो प्रोजेक्ट बघून अनेक जे खाजगी मॉन्युमेंट्सचे जे ओनर आहेत, म्हणजे हेरिटेज मॉन्युमेंट्सचे, ते आज त्या सरकारमार्फत त्यांचे जे मॉन्युमेंट्स आहेत ते प्रोटेक्ट करायला तयार झालेत. याबद्दल मला खरंच आनंद वाटतो. नक्की. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, आणि तुमच्या यशस्वी वाटचाल त्यांना करायची असेल तर? कुठल्याही क्षेत्रात यायचं म्हटलं तर एकतर डेडिकेशन असलं पाहिजे. डेडिकेशन आणि आपली इथिकल प्रॅक्टिस ही जर ठेवली तर यशस्वी व्हायला आपल्याला कोणीच अडू शकत नाही. लोक म्हणतात काही चुकीच्या गोष्टी आपल्याला यशस्वीतेसाठी लागतात, पण माझं वैयक्तिक मत आहे की माझ्या 30 वर्षाच्या प्रोफेशनल आणि त्याच्या आधी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी इथिकल प्रॅक्टिस केलेली आहे आणि कुठेही तो आपल्याला अडथळा मला आलेला नाही. हो, कधी कधी थोडा त्रास होतो, नक्कीच होतो, पण मग इथिकल प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला चांगलं काम करता येतं. लोक आपलं नाव काढतात. लोकांनी नाव काढण्यापेक्षा एक आपल्याला समाधान मिळतं. मी मगाशीच खाली चर्चा करत होतो की इंजिनियर आज सांगतात का ती सिमेंट बिल्डिंग किंवा आरसीसी बिल्डिंगची लाईफ 30 वर्ष आहे, 50 वर्ष आहे. गव्हर्नमेंटनी आता 30 वर्षानंतर रिडेव्हलपमेंट केलंय. तर चांगला इंजिनियरनी जर जे बांधकाम केलं, आरसीसी असेल किंवा लोड बेअरिंग असेल, तर नक्कीच 100 वर्ष टिकला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. वा, ते इंजिनियर योगेश पाटील सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काम असं दर्जेदार करा की तुमचं नाव त्याच्यातनं अनेक वर्ष नव्हे अनेक पिढ्या राहील. आणि जर असं तुम्ही काम केलं तर त्याच्यातून तुमचं नाव होईल आणि त्यातनं पुन्हा काम मिळेल. अशी सगळी प्रोसिजर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये खूप चांगला आणि वेगवेगळ्या व्हरायटी टाईपचा स्कोप आहे ज्याच्यामध्ये सर सुद्धा आता काम करतात. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.